नमस्कार मित्रो, मी डॉक्टर राजेंद्र सरकाळे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये गेली 35 वर्ष मी कामकाज करतो आहे आणि त्याच्यामध्ये 8 वर्ष मुख्य कार्यकारी या पदावर कार्यरत आहे. मी ॲग्रिकल्चरमध्ये PhD केलेली आहे आणि जगातल्या जवळपास 30-32 देशांचा मी अभ्यास दौरा केलेला आहे. बँकिंग, ॲग्रिकल्चर आणि वेगवेगळ्या कंपन्यांना भेटी देऊन हे तंत्रज्ञान सातारा जिल्ह्याच्या मातीत कसं राबवता येईल त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील एक अग्रगण्य बँक आहे. ह्या बँकेला स्थापनेपासून ऑडिट वर्ग प्राप्त झालेला आहे. पहिल्यापासून नफ्यात असणारी बँक. आत्ताच आम्ही 75वा अमृत महोत्सव बँकेचा अत्यंत आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला. सुमारे 110 पुरस्कारांनी बँकेला सन्मानित करण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या भरपूर गोष्टी आपल्या पुढं माझ्याकडे सांगण्यासारख्या आहेत. शेतकऱ्यांना अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोच करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. शेतकऱ्यांशी ग्राहकाशी अत्यंत जिव्हाळ्याचं नातं ह्या बँकेनं प्रस्थापित केलेलं आहे आणि त्यामुळं लोकांचा या जिल्ह्यातील प्रचंड विश्वास या बँकेवर आहे आणि म्हणूनच या बँकेची रिकव्हरी 98% आणि गेली 17 वर्षे बँकेचा NPA हा 0% आहे. अनेक देशातील आणि परदेशातील मान्यवर या बँकेचं कामकाज अभ्यासण्यासाठी भेटी देत असतात आणि म्हणून या बँकेचं जे नाव आहे ते नाबार्ड आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे. मित्रहो, आमचं ही जी इमारत आहे, नवीन इमारत, आमच्या 2 इमारती. एक जुनी इमारत 1966 साली त्याची उभारणी केली होती. कैलासवासी त्यावेळेचे यशवंतरावजी चव्हाण आणि आबासाहेब वीर की ज्यांनी ही बँकेची स्थापना केली. आता ती इमारत जी आहे ती सुद्धा भक्कम इमारत आहे, आजही व्यवस्थित आहे. पण कालानुरूप आम्हाला नवीन इमारतीची आवश्यकता होती म्हणून 2000 साली आम्ही ही नवीन इमारतीची उभारणी केली. ही इमारतसुद्धा एक अत्यंत भव्य आहे, चांगली इमारत आहे. परंतु कालानुरूप त्याच्यामध्ये काही आवश्यक बदल होणं आवश्यक असल्यानं याच्यामध्ये ह्या इमारतीमध्ये दुरुस्त्या आणि अद्ययावत करण्याच्या दृष्टीनं संचालक मंडळामध्ये चर्चा झाली आणि गेल्या वर्षी जवळपास म्हणजे 20 वर्षानंतर असा निर्णय झाला की आपण याचं जरा व्यवस्थित इमारत करूया. व्यवस्थित करायचं म्हणजे काय, तर थोडं त्याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा त्याच्यामध्ये ग्लासेस किंवा विंडोज ज्या आहेत त्या व्यवस्थित बसवणं अत्यंत आवश्यक होतं. त्याच्यानंतर इंटरनल जी डेव्हलपमेंट आहे ती त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं आवश्यक असल्यामुळं आम्ही देशातल्या अनेक कंपन्यांशी चर्चा केली. संचालक मंडळाने त्याच्या भेटीही दिल्या आणि शेवटी पुणे स्थित हॅचवे म्हणून कंपनी आहे, त्याचे गणेश हावजी हे प्रमुख आहेत. आमचे चोरगे जे आहेत आर्किटेक्ट, त्यांच्या सहकार्यातून अनेक चर्चा झाल्यानंतर त्यांची आम्ही इमारतीचं जे फसाड सिस्टम म्हणतो ती करण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर चर्चा झाली आणि त्यांच्यावर कामकाज गेल्या वर्षी सोपवलं. त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. आम्ही त्यांना सांगितलं होतं आमच्याकडे अनेक मान्यवर ह्या बँकेला भेट देत असतात, इमारतीचं कामकाज उत्तम झालं पाहिजे, इमारत आयडियल असली पाहिजे आणि ते त्यांनी आव्हान स्वीकारलं आणि आम्हाला ती इमारत जी आहे आपण पाहतो अत्यंत चांगली इमारत आहे, देखणी इमारत आहे. संपूर्ण बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे ज्याला ग्लॅडिंग म्हणतो ते त्यांनी बदललेलं आहे आणि त्याचबरोबर ज्याला लाईटिंग अरेंजमेंट आहे ते सुद्धा उत्तम प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. आम्ही करार केला होता त्यांच्यावर. आम्ही त्यांना सुचवलं होतं की आम्हाला ह्या वेळेत आमचं कामकाज झालं पाहिजे, पावसाच्या वेळेला इमारत गळता कामा नये, साऊंडप्रूफ असली पाहिजे, खिडक्या उत्तम असल्या पाहिजे, असं सर्व त्यांनी दर्जेदार अशी उभारणी आम्हाला वेळेत करून दिलेली आहे. आणि ही आपली भव्य इमारत आपण पाहता ती हॅचवे कंपनीने उभी केलेली आहे. कंपनीचं अत्यंत चांगलं कामकाज आहे, त्यांचा स्टाफ आहे तोही आमच्या अधिकाऱ्यांशी अत्यंत व्यवस्थितपणे त्यांना सहकार्य करत होता. आमच्या दोघांच्यामध्ये एक उत्तम प्रकारे समन्वय होता आणि समन्वयातून आणि चर्चेतून एक चांगलं उदाहरण या ठिकाणी घडलेलं आहे. नुसतं कंपनी म्हणजे हॅचवे तर कंपनी चांगली आहे, पण आमची बँक आणि आमचे अधिकारी प्रामुख्यानं आमचे गाडवे साहेब, गायकवाड साहेब ही सगळी मंडळी जी आहेत त्यांच्यावर सातत्याने चर्चा करत जे नवीन आहे ते ह्या इमारतीमध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही इमारत आपण पाहतो पूर्ण झालेली आहे. त्याच्यामध्ये आवश्यक त्या सर्व सुधारणासुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. आता 1 महिना इमारत पूर्ण होऊन झालेली आहे.
पुन्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली की सर्व्हिसच्या दृष्टीनं, तर त्यांनी आम्हाला एक ॲश्युरन्स दिला आहे, कुठलंही कामकाज आलं तर माझा माणूस 2 दिवसामध्ये इथं उपस्थित राहून तुमची सर्व समस्या त्याचे निराकरण केलं जाईल. शक्यतो समस्या येणार नाहीत, तर चुकून आल्याच तर त्याचं आम्ही निराकरण करू. अशा पद्धतीनं गणेश हाऊजी त्यांच्या टीमला सर्वांना मी शुभेच्छा एवढ्यासाठी देतो की आम्ही वी आर व्हेरी हॅपी. आमचं संचालक मंडळ अत्यंत आनंदी आहे. त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्यांना भविष्यामध्ये आमच्यासारखीच अशी चांगली कामकाज मिळावं. कारण आमचं एक उदाहरण ह्या सातारामध्ये घडलेलं आहे. कारण सातारा हे तसं फार छोटं शहर आहे आणि सगळ्यात देखणी आणि चांगली इमारत आज जर पाहायला मिळत असेल तरी सातारा जिल्हा बँकेचे पाहायला मिळेल. त्यांनी जे आम्हाला सहकार्य आणि जे केलेलं आहे व्यवस्थित इमारतीच्या दृष्टीनं त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि हे इमारतीचं कामकाज पूर्ण होत असताना आमच्या संचालक मंडळामध्ये जे अभ्यासू संचालक आहेत, आमचं जे संचालक मंडळ आहे ते अत्यंत ब्रॉड विचाराचं आहे, दूरदृष्टी असणार आहे. आणि चेअरमन नितीन काका पाटील आहेत, व्हाईस चेअरमन आमचे अनिल भाऊ आहेत आणि संचालक मंडळामध्ये फार मोठी आमची दिग्गज मंडळी आहे. त्याच्यामध्ये रामराजे साहेब जे विधान परिषदेचे माझे सभापती आहेत, छत्रपती शिवेंद्र शिवराजे भोसले साहेब, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मकरंद आबा, प्रभाकरजी घारगे साहेब, ह्या सगळ्यांचं हे बारकाईनं लक्ष असल्यामुळं ही आम्हाला जी वास्तू आहे ती अत्यंत देखणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मी सर्व संचालक मंडळाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थँक्यू.